मी अंजली महाजन उर्फ अंजली पाटील. मी आलेले आहे पुण्यावरनं शिरूर या गावातून. आमच्या गुरु परंपरेनुसार दरवर्षी आम्ही आमुषाच्या दिवशी या देवीला जत येथे आम्ही यात्रेसाठी येतो. तर ह्या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या वेळेला आमची देवी म्हणजे देवीसाठी आम्ही पण वैधव्य धारण करतो, कारण की आमची रेणुका देवी जी आहे तिचे पती जमदग्नी ऋषी. तर कामधेनू गाय, जी कामधेनू गाय ह्याच्यातून दिली होती त्यांना देवाधिकार सांभाळ करण्यासाठी दिली होती. तर ती गाय एका राजाने एक राजा होता, तो म्हणायचा ती गाय मला दे. तर त्या राजाचं त्यांनी ऐकलं नाही. त्याच्यानंतर मग त्यांचा वध केला. वध केल्याच्या नंतर देवीने आक्रोश केला, होम केला. होमातून ती देवी म्हणजे सती गेली. देवी तिच्या नवऱ्यासाठी सती गेली. ज्यावेळेस तिने काकणं फोडले, वैधव्य घेतलं, पांढरी साडी घातली. तसंच आम्ही पण आमच्या गुरु परंपरेनुसार आम्ही हेच प्रथा दरवर्षी करतो. तर देवीच्या वैधव्यामध्ये आम्ही पण सामील होतो. सगळेजण म्हणत असतील की जोगती लोक हे बांगड्या का फोडायलेत, पांढऱ्या साड्या का घालायलेत, की ह्याचं कारण आहे की देवीच्या दुःखामध्ये आम्ही देखील सामील होतो, म्हणून आम्ही बांगड्या फोडतो. तर आमचे गुरु परंपरेनुसार आमचे गुरु भरपूर वर्षापासून येतात. म्हणजे आता जे आहेत आमचे रवी नायक जे आहेत, आमचे मोठे गुरु आहेत सगळ्यांचे, त्यांच्या परंपरेनुसार आम्हीही त्यांच्यामध्ये सोबत येऊन ही परंपरा पूर्ण करतो. आमचे जवळजवळ खूप 200 लोक आहेत. आम्ही येऊन इथं 5 दिवस झाले. आता उद्या जाणार आम्ही परत. काय आणखीन काय वाटतंय वैशिष्ट्य? पूर्वी यात्रा वेगळी होती, आता जरा आता जसं दिवसांदिवसामध्ये खूप छान बदल होत चाललेला आहे. आणि जे गावचे आमचे राजे आहेत ते पण खूप छान सोय करतात आमच्या इथं जोगत्यांची सगळ्यांची, की इथं मांडवाची सोय करून देतात. परत पुजारी आहेत मंदिरांचे, ते देखील खूप येऊन पाहतात. 3 दिवस झाले आमच्याकडे रोज येतात की तुम्हाला काही अडचण आहे का, तुम्हाला पाणी आहे का, तुम्हाला लाईट आहे का. खूप छान जतकऱ्यांनी खूप छान आमची सोय केलेली आहे. Press the bell icon on the video and never miss another update.